माझ्या हातून पडलं मेथीचं बी, माझ्या मातीला लाभली नवलाईची ठिणगी. नमस्कार सर्वांना, माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आज आली आहे तुम्हाला मी माझ्या शेतात घेऊन. बघा, तर बरेच दिवस झालं तुम्हाला असं म्हणजे शेतात घेऊन आले नव्हते. तर चला, तर बघा आज मेथीचं बी टाकायचं आहे. तर म्हटलं जरा मेथीचं बी सुद्धा टाकूया. आणि गवत गेल्या वेळी खुरपलं होतं, पण पाऊसच सुरू झाला त्यामुळं हे केण्याचं गवत पुन्हा लागून बसलं. बापरे, ह्याची तर तिसरी वेळ हे अशीच लागून बसायची ह्या गवताची. ह्याला आता शेवटी औषधच मारावं लागणार. आणि तणनाशक तर नकोय जास्त मारायला, पण पर्यायीच उरत नाही, मजूर मिळत नाही. आणि भुईमुगाच्या शेंगांचं तर बघा, हाती लागतात का नाही माहीत नाही, पण उंदरांच्या मात्र नक्की म्हणजे हाती लागतायत हे मात्र नक्की. बघा, आता उंदरांनी तर घळ करायला सुद्धा सुरुवात केली आणि वेल असे उपटून सुद्धा टाकायला बघा लागले लगेचच. अजून तर कवळ्या शेंगा आहेत आणि एक तर कुठं कुठं ढाळा. तर चला, त्यांचं तरी पोट कशावर भरणार आहे, त्यांना सुद्धा पाहिजेच काहीतरी थोडंसं. तर हे सगळं शेतकरी देऊ शकतो. आणि आता आज मेथीचं बी टाकायचं म्हणजे महत्त्वाचं कारण, तर एवढा पाऊस होता हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. पण गेल्या वेळी मी मेथी बी टाकलं आणि एवढा पाऊस सुरू झाला, धो धो धो. मला वाटलं आता मी एवढं बी टाकलेलं पूर्ण सगळं गेलं, तर तसं झालं नाही. तर एवढी छान मेथी उगवून आली आणि एवढा पाऊस सुरू होता तरीसुद्धा मेथीला काहीच झालं नाही. ती एकदम अशी म्हणजे जागच्या जागी तिच्या एवढी चांगली उभा होती, अशी हिरवळ अशी डुलत, की मला सुद्धा खूप आनंद झाला. कारण आपण ज्यावेळेस मनापासून आनंदाने कुठलीही गोष्ट करतो आणि ती जर आपली सक्सेस जर झाली ना, तर आपला आनंद म्हणजे गगनात म्हणजे गगनात सुद्धा मावत नाही असं. तर माझं सुद्धा तसंच झालं. म्हणून मी आता परत निर्णय घेतला आहे, कारण ओलसर आहे, पाऊस उघडल्याला 2 दिवस झालं. मेथीला तेवढी ओल पुरेशी होते, म्हणलं अजून बी टाकूया म्हणजे माझे 2 फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे काय, मेथी त्यातली काही थोडी म्हणजे विकायला पाठवेन, मला तेवढंच प्रॉफिट होईल. कारण इकडून तिकडून काही जरी थोडेफार जर प्रयत्न केलं तरच आपल्याला प्रॉफिट मिळत असतं. आता ही ऊस लागण असल्यामुळं याच्यात दुसरं मला काही आंतरपीक जास्त म्हणजे असं घेता आलं नाही. मी भुईमुग लावलेला, पण तो सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला, तो माझा एकदम असा पातळ उगावलाय. आता मी मेथीचं बी आधीचं चांगलं म्हणजे टाकलं आणि ते चांगलं उगवून आलं. त्यामुळं मी आता परत निर्णय घेतला की मेथीचं बी पुन्हा टाकूया. आणि मेथी ही म्हणजे थंडीत हिवाळ्यात खाणं अतिशय चांगलं असतं, कारण ती आपल्या शरीराला गरमसुद्धा ठेवते, म्हणजे उबदारपणा सुद्धा आपल्याला देते. आणि दुसरं म्हणजे आपल्याला त्यातून मेथीतून म्हणजे जास्त असं आपल्या शरीराला फायबरसुद्धा मिळतं. तर आपल्याला शरीराला ती चांगली उपयुक्त आहे. तर या दिवसात फारशी अशी म्हणजे मेथी कशी स्वस्त असते का, तर एवढं पोषक हवामान असतं ना या दिवसात, तर अगदी भाज्या एकदम एवढ्या आणि एवढ्या सुंदर उगवून येतात. आणि खायचं म्हणलं ना, खायला सुद्धा आपल्याला हिवाळ्यात म्हणजे छान वाटतात. तर माझे हे 2 म्हणजे फायदे आहेत. म्हणून मी आत्ता बघा मेथी बी पूर्ण असं सगळं टाकून घेतलं. मला हलवायला पण त्याला बराच वेळ लागला, कारण मातीत मिक्स व्हायला सुद्धा त्याला आपल्याला तेवढीच आपल्याला काळजी घ्यावी लागते. जेवढं आपण कुठलंही काम मनापासून आणि आनंदाने करू ना, ते सक्सेस होतंच. तर बघा, ही माझी अगोदरची मेथी मी अशी बऱ्याच साऱ्या अशा टाकलेल्या आहेत. आणि तुम्ही सेपरेट जरी कुणी जरी केली गादी वाप्यावर, फक्त पाणी काढून द्यायचं, चर काढून, एकच नंबर मेथी येणार. तर बघा, मेथीला तर एकतर पाणी सहन होत नाही, पण वर माथ्या वाचल्यामुळं पाणी काढून दिल्यामुळं एकदम छान अशी मेथी आली उगवून. आणि बघा, अशी मी पूर्ण अशी सगळी हलवून सुद्धा घेतलंय. आता पूर्ण बी सगळं मातीत मिक्स झालंय. आणि मेथी बी लवकरच उगवून येतं, त्याला जास्त काही वेळ लागत नाही. आणि मक्याच्या कणसेला बघा, एवढी आता छान छान कणसं लागलेत. आता पोरी तर एवढ्या वाट बघून येत कधी म्हणजे मका एवढी निबार होती, म्हणजे त्याची कणसं म्हणजे आम्हाला खायला भेटतात. आणि त्यांना उकडून किंवा त्याचे दाणे असे भाजून खूप छान वाटतं. तर त्यांच्यामुळं आम्हाला सुद्धा मिळतं. आता घरी चला, कारण घरी सुद्धा अजून बरीच कामं येतं. कारण आज 9वी माळ आहे, मला आज हे सुद्धा करायचं आहे, कन्यापूजन, कडाकणी करायचे,
आता एवढं सगळं मला करायला ताकद कुठून येते? तर जेवढी आपली म्हणजे आपली इच्छाशक्ती असते ना आणि आपलं मन जे आनंदित असतं ना, त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपलं शरीरसुद्धा एकदम असं ताजंतवानं होतं, आपलं मन जर एकदम आनंदी असेल तर. तर बघा आता कुमारिका मला एकच मिळाली, एवढ्या नशिबाने मिळाली, माझं भाग्य आहे ते. तर आता मी इथं बघा रांगोळी काढायला सुरुवात केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला रांगोळी काय एवढी जमत नाही, पण रांगोळी तर महत्त्वाची असते. तर रांगोळी मी पण पहिल्यांदाच कन्यापूजन करते. मला सुद्धा म्हणजे माहिती नाही एवढं काही. जरी माझं काही चुकलं तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी पहिल्यांदा कन्यापूजन करत आहे. त्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगते, मला 9 कन्या म्हणजे मला घालायच्या होत्या, पण आमच्या इथं एकही कन्या नाही. मला एवढी एक देवीनी खरंच मी सांगते मला म्हणजे माझ्या भाग्याने मला पाठवलंय. तर मला त्यामुळं माझं भाग्य आहे की मी कन्यापूजन करते. तर खरंच साक्षात म्हणजे माताच माझ्या घरी आल्यासारखं आहे, कारण आमच्या इथं तर कुठं एकही अशी कुमारिका नाही जेणेकरून मी तिचं कन्यापूजन करू शकेल. कारण हिची मम्मी इथं डिलेवारीला आल्यामुळं आमच्या मनीषा ताईंची मुलगी आहे आमच्या माळ्यातली. तर त्यामुळं तिची मम्मी इथं डिलेवरीला आल्यामुळं तीसुद्धा इथं मम्मी बरोबर आहे. त्यामुळं मला ही कन्या मिळाली. तर माझ्या मनात जी इच्छा होती ती देवीने माझी पूर्ण केली. भलेही मला 9 कन्या नाही मिळाल्या, पण मातेने मला म्हणजे एक तरी मला पूजन करायचं म्हणजे मला भाग्य दिलं. एवढंच माझ्यासाठी खूप मोठं आहे, कारण मी जास्त तर म्हणजे खरं असं देवावर विश्वास ठेवते. माझं खरं असं भक्तीतच जास्त म्हणजे हे असतं. त्यामुळं मी काही गोष्टी किंवा काही माझ्या इच्छा अशा असतात की मला जर पाहिजे असतील तर मला त्या नकळत आणि आपोआप माझ्यापर्यंत पोचतात. मला काय वेळा असा प्रश्न पडतो की खरंच देव माझं ऐकतात की काय. म्हणजे कसं असतं, आपण जेवढं मनमोकळेपणाने करू किंवा दुसऱ्यांशी सुद्धा वागू ना, तर देवसुद्धा आपले नक्कीच ऐकतात. हे मला लहानपणापासून नक्की माहिती आहे, कारण माझ्या बाबतीत तर नक्कीच तसं घडत असतं. तर मी बघा आता जसं मला कोणी सांगितलं किंवा जसा व्हिडिओ बघितला आहे तसंच मी करते. मी पहिल्यांदा कुमारिकेचे पाय धुवून घेतले आणि पायांवर कुंकवाचं स्वस्तिक काढून घेतलं, अक्षता वाहिल्या, फुलं वाहिली. नंतर कुमारिकेचं औक्षण केलं आणि नंतर ओवाळूनसुद्धा घेतलं. आता मला थोडंसं चाच पडल्यासारखं होतं आहे, कारण म्हणजे आता पहिल्यांदाच करत असल्यामुळं एवढं काय लगेच असं म्हणजे लक्षात आहे ना, हे आधी द्यायचं का ते आधी असं मला काहीच एवढं सुचेना. आणि त्यात व्हिडिओ चालू आहे, त्यामुळं असं होतं की आपल्याला गडबडायला काय नको. तर मी अगोदर हे घेतलेलं नारळ, पण माझ्या लक्षात नव्हतं की चुनरीसुद्धा अगोदर डोक्यावर ठेवावी लागते. असं माझं विसरत काही म्हणजे असं काम चालू आहे, पण चालू आहे म्हणजे आपण मनापासून जे करतो ना ते आपलं देवीसुद्धा आपल्याला म्हणजे साथ देत असते. कुठंतरी आपल्याबरोबर देवी शक्तीसुद्धा आपल्या सोबत असते. तर 9 कुमारिकांचं किंवा 1 कुमारिका जरी मिळली ना तरी खूप म्हणजे भाग्याचं आहे. 9 कुमारिका जर मिळाल्या तर खूपच अतिच भाग्य, पण एक तरी मिळाली चला असं माझं म्हणजे हे झालं आणि मला सुद्धा आनंद वाटत होता. मी त्यासाठी थोडं काही छोटीशी अशी भेट आणली होती, गिफ्ट. तर तेच मी तिला दिलं बघा. आता आता महत्त्वाचं म्हणजे साक्षात देवी असते, त्यामुळं डोकं टेकवूनच पाया पडायचं असतं. आता लहान असल्यामुळे 3-4 वर्षाची मी त्यासाठी प्रसाद म्हणून शिरा केला होता. आता लहान बाळ ते तरी काय खाणार. आता मला कडाकणी बनवायची होती. आता मी कडाकणी बनवायला सुरुवात केली. आता आमच्या आत्या पण अशाच पहिल्यापासून म्हणजे बनवायच्या. आता जसं आत्या म्हणजे बनवायच्या तसंच मी त्यांच्या हाताखाली शिकलेले. गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आणि गूळ जो होता तो खिसून जरा भिजत घालण्यासाठी ठेवला होता. पिठात थोडंसं मीठ आणि सुंठ आणि वेलचीची पावडर टाकली आणि एक अर्धा तास मळून दिलं, कारण जास्त पण नाही मळून दिलं, कारण एवढा उशीर झाला होता. 9, 9:15 झाले होते. त्यामुळं म्हणलं पटपट आवरूया.
मग आता कडाकणी सगळी आता बनवत पण माझी म्हणजे आली आणि आमच्या जशा आत्या बनवतात ना तशीच मी पण बनवते. काही जण बोलतात की अशी रव्याची आमची आई जी बनवते ती रवा मिक्स करून अशी बनवते, कोण असं म्हणजे तळून घेतं किंवा आमची आई पण अशी तळून घेते. तर मी बघा अशी पूर्ण अशी सगळी कडाकणी बनवून घेतली. आत्या बोलतात अशी म्हणजे चिमटीने नाही का हे करायचं म्हणजे ते खरं असं कडकणं असतं. तर मी पण तशीच बनवते नेहमी, कडकणी जशी बनवते तशी म्हणजे जशी जेव्हापासून बनवायला लागले तशी. आणि नंतर चमच्यानेच होल काढून घेतलं. आता माझी नेहमीची बॉम्ब 2-3 उलताना आहेत पण ती माझ्या कधी हाती लागतच नाहीत. मग मला शेवटी स्टीलचा झाऱ्याच घ्यावा लागला, कारण मी जास्त स्वयंपाकात भाज्यात नसल्यामुळं पोरींचं हे चालूच असतं. तर बघा आता कडाकणी सगळी भाजून सुद्धा घेतली. आज 9वी माळ आणि 9वी माळ त्यामुळं मी 9 कडाकणी बांधली, कारण देवीचा हा खूप आवडता नैवेद्य कडाकणी हा. म्हणजे कडाकणी म्हणजे देवीला ही नैवेद्य हा पोचच झाला पाहिजे, 7व्या माळेला असो किंवा 5व्या किंवा 9व्या. तर मी आज 9व्या माळेला बांधली आणि संध्याकाळचे थोडंसं शेतपावली करायला आली. तर चंद्र बघा असा अर्धाच आहे पण एकदम असं छान वाटत होता. तर चला, माझं काही जरी चुकलं असलं तरी ते पण मला सांगा. तुमच्या घरी शेती आहे का ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.